बघितला का सय्यारा? घातले का मायबापाचे 400 रुपये? होय रे, इतकं का लगे? इतकं इमोशनल नाही असल बापा पिक्चर इमोशनल, पण इतकं लोळू लोळू रडायसारखं. एका पोरीची तर दातकिळी बसली. मग तिथं सगळ्यांना आरडाओरडा केला, इथं कोणी डॉक्टर आहे का, इथं कोणी डॉक्टर आहे का. मग एक होता डॉक्टर, आला बिचारा समोर. त्यानं तिला ते CPR का काय दिलं, छाती दाबू दाबू. त्याच्यानं बी ती शुद्धीव येईने गेली. मग माउथ टू माउथ ट्रीटमेंट दिली. मग ती पोरगी शुद्धीव आली आणि त्या डॉक्टरच्याच गळ्यात पडली की मग बी एक मला असाच किस करत होता. लाजा वाटू द्या रे, लाजा. असं काय आहे त्या सय्यारामध्ये? काल्पनिकच आहे ना. असल बापा इमोशनल असल. पिक्चर असतातच, काही पिक्चर इमोशनल करतात, काही रडवतात, काही हसवतात. तिथले तिथंच सोडून द्यायचं असते. पण नाही, यायला म्हणे यायच्या क्रशची आठवणी आली, यक्सची आठवणी आली. मायबापाची येईना झाली का? अशा दुष्काळात काय करत असतील म्हणून. आम्ही बी बघितलेत तेरे नाम सारखे इमोशनल पिक्चर, पण त्याच्यात एवढं बेशुद्ध पडण्यासारखं काय आहे? अरे रडायचंच असल तर आपल्या प्रभू श्री रामाच्या चरित्रावर रडा ना. नाहीतर मग त्या बालाजी तांबेनं लिहिलेल्या 1 से बढ़कर 1 कादंबऱ्या आहेत त्याच्यावर रडा. युगंधर वाचून रडा, मृत्युंजय वाचून रडा, छावा वाचून रडा. आणि छावा जेव्हा रिलीज झालता तेव्हा ही दातकिळ्या बसणारी पोरगी कुठे गेली होती? जेव्हा महाराजाच्या अंगावरची साल छाटून त्याच्यावर मीठ चोळू लागले तेव्हा नाही का हिच्या डोळ्यातून पाणी आलं? त्या महाभारतामध्ये कौरवानं पांडवावर केलेला अन्याय सगळ्याला माहित आहे. पण त्याच्यापेक्षा जास्त पण अन्याय जर झाला असेल शंतनू पुत्र पितामह भीष्माचार्यावर, आणि दुसरा म्हणजे अर्जुनापेक्षाही श्रेष्ठ धनुर्धारी असणारा कुंती पुत्र असून सुद्धा पूर्ण जीवन त्याला सूतपुत्र म्हणून अपमानित केलं गेलं, असा तो कर्ण, त्याचे चरित्र वाचून रडा ना. सय्यारा बघून तुमच्या दातकिळ्या बसायल्यात. बरं जाऊ द्या, ज्या मायबापानं राबून एवढे कष्ट करून तुम्हाला शहरात शिकायसाठी ठेवलं, त्याचेच आज तुम्ही 400 रुपये घालून जे सय्यारा बघायला गेले ना, त्याचा चेहरा एकदा डोळ्यासमोर आणून रडा. सुधरा रे सीताराम.